हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की मीरा आणि अंबिका त्या अस्थींमधनं खडा काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मीरा अस्थींना नमस्कार करते. तेव्हा अंबिका तिला खुणवते की काढ म्हणून. पटकन त्या काढतात त्या अस्थी आणि बाजूला घेतात. तेव्हा ती ते कापड ओपन करते आणि बघते तर तो खडा तिथे चमकत असतो. तेव्हा मीरा त्या खड्याकडे बघते आणि पटकन तो खडा उचलणार. तेव्हा अंबिका बोलते की मीरा थांब, हे बघ, मंजिरी जरी शक्तिहीन असली तरी तिची सगळी निगेटिव्ह शक्ती या खड्यात आहे. त्या खड्यापुढे माझी शक्ती कमी पडेल अगं. तेव्हा मीरा बोलते की हो पण ताई, मंजिरी हा खडा मिळवण्यासाठी काही ना काहीतरी योजना आखतच असेल, त्यामुळे आपल्याला पटकन काहीतरी करावंच लागेल. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, कळतंय मला की आपल्याला धोका पत्करावा लागेल, तरी पण मला भीती वाटते अगं. तेव्हा मीरा बोलते की कसली? तेव्हा अंबिका बोलते की हेच की या खड्यामध्ये नकारात्मक शक्ती आहे. तेव्हा मीरा बोलते की ताई, जे व्हायचं ते होऊ दे, पण हा खडा मी नष्ट करणारच. तेव्हा मीरा खडा काढायला हात घालते. तेव्हा तिला जोरात झटका बसतो. तिचा पूर्ण हाताचा पंजा जळतो. तेव्हा मीरा ओरडते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा सावकाश सावकाश, खूप दुखते. मी तुला बोलले होते ना मीरा की हा खडा खूप नकारात्मक आहे, नको. तेव्हा मीरा हिम्मत करून बोलते की मला करावंच लागेल आणि ती तो खडा काढते. तेव्हा तिच्या हाताला खूप त्रास होत असतो, तरीही ती खडा हातात घेते. तेव्हा अंबिका पटकन तिचा हातात पकडते आणि हातावर फुंकर घालते आणि बोलते की सावकाश सावकाश. मीराला खूप त्रास होत असतो, तरीही ती कसाबसा खडा हातात घेते आणि तिकडे मार्जिरीला कळतं. इकडे अथर्व पेपर्स चेक करत असतो. मंजिरी त्याच्याकडे बघते, मनात विचार करते की एवढ्या बारकाईने व्हील्सचे पेपर का चेक करतोय. याच्या मनात कुठला शंका यायला नको, नाहीतर माझा सगळा खेळ मोडेल. तेव्हा मंजिरी अथर्वजवळ येते आणि बोलते की काय झालं अथर्व? तेव्हा अथर्व बोलतो की काहीच नाही आई. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, पेपर एवढा निरखून बघतोयस? तेव्हा अथर्व बोलतो की नाही, काही क्लॉजेस समजून घेतोय. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करते आणि बोलते की तुलाही संशय आहे का माझ्यावर? तेव्हा अथर्व बोलतो की आई, असं काहीच नाही आहे. नाही म्हणजे घरातल्यांना सगळं तेच वाटते आणि मीरालाही हेच वाटते की ही व्हील मी तयार केली आहे आणि तू हे आता पेपर्स तपासून बघतोय. मी तुम्हाला सगळ्यांना इतकी नीच वाटते का रे? तेव्हा मंजिरी बोलते की मला हे काहीच नको आहे, फाडून टाक, मी फाडते. तेव्हा अथर्व बोलतो की नाही आई, तुझ्यावर संशय आहे म्हणून मी हे बघतच नव्हतो, सहज वाचत होतो फक्त. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व, मला सगळ्यांच्या वागण्यामध्ये फरक जाणवतोय. सगळेच वेगळ्या पद्धतीने बघतायत माझ्याकडे, पण आज कुणीही एकदाही येऊन मला विचारलं नाही आहे की मला काय हवं आहे. ही प्रॉपर्टी, हे पैसे मला नको आहे, सगळं काही. मी त्या दिवशीच बोलली होती की मी सगळं सोडून द्यायला तयार आहे. दादासाहेबांची जी शेवटची इच्छा होती, मी फक्त त्याचा मान ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यातच सगळे मला चुकीचं ठरवत आहे. मला काय हवं आहे माहिती आहे? तुझं आणि मीराचं बाळ झालं ना तर मी सगळी प्रॉपर्टी वेदा आणि त्या बाळाच्या नावावर करून टाकणार आहे. दादासाहेबांचा नर्मदावर कितीही राग असला तरी त्यांची लहान बहीण आहे, मी तिलाही तिचा हिस्सा देणार आहे. मला काहीही नको आहे. मला फक्त तुझ्या तोंडून एक गोष्ट ऐकायची की हो आई, मी आणि मीरा बाळासाठी तयार आहोत. तेव्हा अथर्व बोलतो की आई, तेवढ्यात त्याला फोन येतो आणि बोलतो की 1 मिनिट हं. तेव्हा तो फोनवर बोलतो की हॅलो, इन्व्हेस्टर आलेत का? 2 मिनटं द्या मला, मी लगेच जॉईन होतो. तेव्हा अथर्व बोलतो की आई, माझी एक खूप महत्त्वाची ऑनलाईन मीटिंग आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हो ठीक आहे, काम महत्त्वाचं आहे अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो की आपण नंतर बोलूया यावरती आणि तो चालला जातो. अथर्व गेल्यावर मंजिरी मनात बोलते की मला एकदा का माझा कालमुख मनी मिळाला की त्यानंतर मला ही अशी फालतूची नाटकं नाही करावी लागणार. इकडे अडगळीच्या खोलीत अंबिका आणि तिची आई देवयानी असते. तेव्हा ती बोलते की राधा, मी सतत एकच गोष्टीचा विचार करते की मंजिरीने माझा आत्मा कवडीत का कैद केला? म्हणजे माझा आत्मा कवडीत कैद करून काय साध्य केलं तिने? तेव्हा अंबिका बोलते की तिने काय साध्य केलं, काय करते हे नाही माहिती, पण त्या कवड्यांमध्ये काहीतरी गूढ आहे अगं. तेव्हा अंबिका तिच्या आईला सांगत असते की एकदा असंच मंजिरी कवड्या घेऊन जात होती. तिचं पाय ठोकर लागली आणि त्या कवड्या खाली पडल्या आणि त्या कवड्या खाली पडताच ते कवडी मी उचलायला गेली. तेव्हा तिने फर्स्ट टाईम मला आवाज दिला होता की अंबिका थांब. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की मंजिरी मला पाहू शकते. आई, ती मला पाहू शकते. मी याच धक्क्यात होते अगं. ती मला पाहू शकते याच धक्क्यात होतं अगं मी. त्यामुळे मी कवड्यांबद्दल विचारच नाही केला. तेव्हा देवयानी बोलते की म्हणजे त्या कवड्यांमध्ये नक्कीच काहीतरी असणार. म्हणजे जशी त्या खड्यात तिची शक्ती आहे तसं कवड्यांमध्ये काहीतरी असणार. मंजिरीने एका कवडीमध्ये माझा आत्मा कैद केला होता, मग इतर 2 कवडे, त्यात कोणाचे आत्मे कैद केले असतील तिने? तेव्हा अंबिका बोलते की मलाही तोच प्रश्न पडला आहे. तेव्हा देवयानी बोलते की राधा, तू आत्मा आहेस आणि मंजिरीला तू दिसते, मग तिने तुला का नाही कैद केलं त्या कवडीमध्ये?
तेव्हा अंबिका बोलते की आई काही काळ मी कैद होते अगं, म्हणजे कवडीत होते की कुठे होते ते मला नाही माहिती. तेव्हा बाबांनी मीराला मार्ग दाखवला आणि तिने मला सोडवलं. इकडे मंजिरी ती काळी झालेली कवडी बघत म्हणते की मार्जरी, हे काय चाललं आहे? मला काही कळत नाही. मला म्हातारा नाही व्हायचं आहे. आपल्याला लवकरात लवकर त्या देवयानीचा आत्मा या कवडीत कैद करावे लागेल, नाही तर सगळं संपेल. तू ऐकतेस ना? तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी मंजिरी, संपणार नाही, सगळंच संपलं आहे. मीराने कालमुख मणी कलशातून बाहेर काढला होता. मी म्हणाले होते ना, तुझा अहंकार सगळं संपेल. तेच झालं. तुला आत्मविश्वास होता ना, अति आत्मविश्वास, की मीरा असं काही करणार नाही. पण ते सगळं गेलं. तुझं आयुष्य, तुझं चिरतारुण्य, तुझं सगळं तुझ्या हातात आहे. मीरा पटकन इकडे अडगळीच्या खोलीत येते आणि बोलते की आई हाच तो मंजिरीचा खडा आहे. पण हा खडा नुसता ठेवून आपल्याकडे अर्थ नाही, याचं काहीतरी करावं लागेल. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, आपण जिंकतोय याची पावती तुझ्या हातात. तेव्हा देवयानी बोलते की हा खडा म्हणजे मंजिरीची शक्ती आणि ती शक्ती आता आपल्या हातात आहे. तेव्हा देवयानी बोलते, मीराचा खडा घेऊन तिचा मूठ वाळते आणि बोलते की या खड्याच्या अगदी जवळ पोचला आहे तुम्ही, पण आता या खड्याचं काय करायचं याचा निर्णय पूर्ण विचार करून घ्या. तेव्हा अंबिकाच्या लक्षात येतं. तेव्हा अंबिका बोलते की आई, मीरा, त्या कवड्या. तेव्हा मीरा बोलते त्या कवड्या. तेव्हा अंबिका बोलते की हो, मंजिरी त्या कवड्यांमध्ये आत्मा कैद करते. आता त्या कवड्याच आपल्याला पुढचा मार्ग दाखवणार. तेव्हा मीरा बोलते कसं काय? तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मला खूप असं वाटतंय की हा खडा आपल्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देऊ शकतो. तेव्हा मीरा बोलते म्हणजे अगं, हा खडा आणि आपल्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याचा काय संबंध आहे? तेव्हा अंबिका बोलते की मीरा, इतक्या दिवस त्या मंजिरीच्या मायावी पेटीमध्ये काय आहे हा प्रश्न आपल्याला सतावित होता. त्याचं उत्तर मिळालंय. मंजिरीच्या त्या मायावी पेटीत 3 कवड्या आहेत. त्यापैकी एका कवडीत तिने आपल्या आईचा आत्मा कैद केला होता. तेव्हा मीरा बोलते ताई, आणि माझ्याकडे सुद्धा एक कवडी होती आणि ती कवडी मिळवण्यासाठी मंजिरीने खूप आटापिटा केला होता. तेव्हा मीरा अंबिकाला आणि तिच्या आईला सांगत असते की मंजिरीने तिच्याकडनं कवडी कशी घेतली होती. जेव्हा मीरा या घरात आली होती तेव्हा मंजिरीने तिच्याकडनं, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागते आणि मला ती कवडी देशील की, आणि तिला हेही विचारलं होतं की प्रामाणिकपणे सांग, ही कवडी तू स्वतःहून देतेस ना? तेव्हा मीरा बोलते हो आईसाहेब. तेव्हा देवयानी बोलते की तुम्ही म्हणतायत यावरून मलाही एक आठवते की एक कवडी तुमच्या बाबांकडेही होती. तेव्हा मीरा बोलते की आई, या कवड्या गुरव घराण्याकडे कशा? तेव्हा अंबिका बोलते की आई, गुरव कुटुंबाचा आणि मंजिरीच्या या कवड्यांचा एकमेकांशी काही संबंध असेल का? तेव्हा देवयानी बोलते की मला असं वाटतं तिला आपल्या तिघींचा बळी घेऊन तिघींचेही आत्मे 3 कवड्यांमध्ये कैद करायचे. तेव्हा अंबिका बोलते की हो, असंच असेल, कारण की मीरा माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी मीही कैदच होते. तेव्हा मीरा बोलते की आई, तुझं कवडीतून मुक्त होणं आणि हा खडा आपल्या हाती लागणं हे सगळे संकेत आहेत. सगळ्या गोष्टी या खड्याभोवतीच फिरत आहेत. तेव्हा मीरा बोलते की ताई, तू म्हणालीस की आईच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकते, ती नेमकी कशी? तेव्हा अंबिका बोलते की आपण मंजिरीसोबत एक सौदा करायचा. आपण तिला हा खडा परत करायचा आणि त्याच्या बदल्यात तिच्याकडनं त्या 3ही कवड्या मागायच्या. मला मान्य आहे की तिला तिची शक्ती परत मिळेल, पण आईला कैद करण्याचं एकमेव साधन तिच्याकडनं निघून जाईल. मग ती परत आईला कवडीत कैद करू शकणार नाही. तेव्हा देवयानी बोलते की नाही, मला मान्य आहे की मला मुक्ती मिळेल, पण राधा, असं करून आपण मंजिरीला तिची शक्ती परत मिळवून देऊ शकतो. एकदा का तिला तिची शक्ती मिळाली तर ती काय करेल, किती विध्वंस करेल याचा अंदाजही आपल्याला येणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की हो, धोका आहे, पण आपण दुसरं काही नाही करू शकत. एकदा का त्या कवड्या आपल्या हातात आल्या ना, तर तिचं सगळं मोठं शस्त्र तिच्या हातातून निघून जाईल. पण आई, ती तुला पुन्हा खड्यात कैद करू नाही शकणार. म्हणजे शांतपणे विचार करा, एका खड्याच्या बदल्यात आपण 3ही कवड्या मिळवू शकतो. तेव्हा मीराला काही सुचत नसतं. ती त्या खड्याकडे बघत असते. इकडे मंजिरी बोलत असते की ही माझ्यासोबत पहिल्यांदाच घडतंय. इतक्या दिवस मी दुसऱ्यांना माझ्या हातात खेळत होते, यावेळी माझं आयुष्य कोणाच्या तरी हातात गेलं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की नाही मंजिरी, तुला असा हार मानून चालणार नाही, तुला तुझा खडा मिळवावाच लागेल. तेव्हा मीरा तिच्या समोर खडा धरते. तेव्हा मंजिरी खूप खुश होते आणि बोलते की माझा खडा. तेव्हा मीरा पटकन मूठ वाळते आणि बोलते की मंजिरी, तुला हा खडा पाहिजे ना? तेव्हा मंजिरी बोलते की माझा खडा. तेव्हा मीरा बोलते की किती लाचार झालीस गं मंजिरी, वा, तुझं हे रूपसुद्धा बघायला मिळालं. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, तुझी नाटकं बंद कर आणि मला माझा खडा परत दे. तेव्हा मीरा बोलते की अजून आदेश द्यायची सवय गेली नाही ना तुझी? पण गंमत बघ ना, आज तुझ्या आवाजात तो रुबाब नाही आहे.
घाबरलेली वाटतेस. तेव्हा मंजिरी बोलते की तुला कळत नाही की तू कशाशी खेळतेस ते. माझा खडा परत दे. तेव्हा मीरा खडा समोर धरते तिच्या आणि बोलते की तुझा हा खडा मी सहजासहजी तुला देऊन टाकेल, असं कसं वाटलं गं तुला? तेव्हा मंजिरी तो खडा पकडणं तेवढा मीरा पुन्हा मूठ वाळते. असो, तुझ्याशी बोलण्यात मला वेळ घालायचा नाही, मी इथे एक सौदा करायला आली. तेव्हा मंजिरी बोलते की कसला सौदा? तेव्हा मीरा बोलते मी तुझा खडा तुला परत देईल, पण त्या बदल्यात मला तुझ्याकडच्या 3 कवड्या हव्या आहेत. तेव्हा मंजिरी मनात बोलते कवड्या? ही अचानक कवड्यांबद्दल कशी बोलायला लागली? तेव्हा मीरा बोलते की बोल मंजिरी, माझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुला कसं कळलं त्या 3 कवड्यांबद्दल? तेव्हा मीरा बोलते की सगळं तुलाच माहिती आहे, असा तुझा भ्रम आहे. असो, 1 खडा 3 कवड्या, बोल मान्य आहे? तेव्हा मंजिरी मनात बोलते की हिला कवड्यांबद्दल कळलंय म्हणजे हिला सगळंच कळलंय की काय? तेव्हा मीरा बोलते की बोल मंजिरी, जर तुला हा सौदा मान्य नसेल तर हा खडा मी नष्ट करून टाकेल. तेव्हा मंजिरी विचारात पडते, मनात बोलते की मला माझा खडा हवा आहे, पण मी हिला कवड्या देऊ शकत नाही, मी का घाबरते? तेव्हा मंजिरी बोलते की खडा नष्ट होणार नाहीये, तो कालमुख मणी आहे. दादासाहेबांच्या शरीरात तो खडा होता, पण त्यांची राग झाली, पण खडा नष्ट झाला नाही. तो इतक्या सहज कधीच नष्ट होणार नाही, हिच्या धमक्यांना काय घाबरायचं? तेव्हा मीरा बोलते की इतका विचार करायला लागतोय तुला तुझ्या शक्ती परत नको आहेत का? तेव्हा मंजिरी जाऊन खाली बसते आणि बोलते इतकी मूर्ख नाही आहे मीरा, तो माझा खडा आहे आणि तो कधीच नष्ट होणार नाही, त्यामुळे मला तुझ्या सौद्यात इंटरेस्ट नाही. तेव्हा मीरा मनात बोलते ही तर सौदा नाकारते, आता काय करू मी? तेव्हा मीरा मंजिरीकडे जाते आणि बोलते की ठीक आहे, तू सौदा मान्य करू नकोस, पण मी तुझा हा आत्मविश्वास नष्ट करेन. तुझा हा खडा मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, तू बघच. तेव्हा मीरा देवी आई समोर जाते आणि बोलते की देवी आई, आज आम्ही खूप मोठा निर्णय घेतला आहे, आता आम्हाला तुझी साथ हवी. काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नाही आहे. एकीकडे मंजिरीची शक्ती आणि दुसरीकडे आईचा आत्मा, त्या कवड्या, सगळी गुंतागुंत झाली आहे, काहीच कळत नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये मंजिरीने या खड्याच्या बदल्यात कवड्या देण्यासाठी नकार दिला आहे. ती नाही म्हणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिला तिच्या शक्ती का नको आहेत, आणि आता जर मी हा खडा नष्ट केला तर आम्हाला त्या कवड्या कधीच मिळणार नाही. इकडे मंजिरी स्वतःला समजूत घालत असते की नाही, मीरा एक सामान्य मनुष्य आहे, ती माझा खडा कधीच नष्ट करू शकणार नाही. तेव्हा मीरा विचारात पडते की देवी आई, मी काय करू, कुठला मार्ग निवडू मी? तेवढ्यात देवी आजी आवाज देते की मीरा. तेव्हा मीरा बोलते की आजी, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.